नमस्कार मुलांनो, आज आपण कविता शिकणार आहोत। कवितेचं शीर्षक आहे गे मायभू। आता खरं तर आतापर्यंत आपण जेवढा भाग शिकलेलो आहोत त्या प्रत्येक पाठाचे किंवा कवितेचे आपण स्वाध्याय सोडवलेले आहेत आणि ते तुम्ही आपापल्या शिक्षकांना पाठवलेले सुद्धा आहेत। आता आपण अगदी या पाठ्यपुस्तकातील इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकातील उत्तरार्धात नवे अगदी ही 19वी कविता आपण शिकत आहोत। गे मायभू। कवी आहेत सुप्रसिद्ध गझलकार सुरेश भट, की ज्यांचा जन्म 1932 आणि निधन 2003। मोठ्या प्रदीर्घ कालावधीमध्ये त्यांनी आपलं लेखन अत्यंत दर्जेदार पद्धतीने कवितेच्या माध्यमातून मांडलं। त्यांच्या कवितेचा आशय जर आपण पाहू तर सामाजिक आणि राजकीय कवितांमधून त्यांच्या त्या आशयाचं सामर्थ्य आपल्या लक्षात येतं। रूपगंधा, एल्गार, झंझावात, रंग माझा वेगळा असे काव्यसंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत। त्यांना खरं तर गझलकार म्हणून मराठी जगतामध्ये अत्यंत मानाचं स्थान आहे। गझल या काव्य प्रकारासाठी त्यांनी अत्यंत निष्ठेनं या गझलेचा स्वीकार, प्रचार आणि प्रसार केला। त्यांच्यामुळे मराठी रसिकांनी गझल हा काव्य प्रकार अत्यंत नावारूपाला आणला। काफला या काव्यसंग्रहामध्ये त्यांच्या निवडक गझलांचा समावेश केलेला आहे। आता गे मायभू या कवितेमध्ये कवीला असं वाटतं की मातृभूमी आपल्याला वाढवते आणि जोजावते, मोठं करते, सर्वांगानं घडवते, होय की नाही? आपल्या जीवनामध्ये आई इतकंच अनन्यसाधारण असं महत्व मातृभूमीला सुद्धा आहे आणि म्हणून या मातृभूमीचं ऋण फेडण्यासाठी मी काय आणि किती करू असं या कवीला मनापासून वाटतं आणि म्हणून मातृभूमी विषयीचा आदर त्यांनी अत्यंत अंतःकरणापासून समर्पक शब्दांमध्ये या कवितेच्या रूपानं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे। पाहूयात आपण ही एक अत्यंत सुंदर मराठी भाषेतील गाजलेली कविता गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे। आता पहिल्यांदा आपण या कवितेच्या सगळ्या ओळी पाहूयात आणि कवी हे किती सकस लिहितात, सोपं लिहितात आणि आशयगर्भ लिहितात। म्हणजे नेमक्या शब्दामध्ये अत्यंत मोठा अर्थ त्यामध्ये दडलेला आहे। ऐकूयात आपण कविता आणि तुम्ही पाहू सुद्धा शकता फळ्यावर की या ज्या ओळी आहेत अत्यंत छोटीशी, अगदी 10 ओळीचीच ही कविता आपल्याला नक्की आवडेल। गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे। आई तुझ्या पुढे मी आहे अजून तान्हा, शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा। आई तुझ्या पुढेही माझी व्यथा कशाला, जेव्हा तुझ्यामुळे ह्या जन्मास अर्थ आला। मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी, माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी। आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी, माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी, माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी। आता आपण एक एक चरण लक्षात घेऊयात। खरं तर अगदी असे सगळ्यांच्या नेहमीच्या परिचयाचेच हे शब्द आहेत बघा। गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे। मायभू म्हणजे मातृभूमी। ही मातृभूमी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारांना वाढवते आणि जोजावते सुद्धा। बघा ना,
आपल्याला निवारा म्हटलं तरी मायभूमीचा आहे. आपल्याला अन्न म्हटलं तरी ते मायभूमीतून म्हणजे मातृभूमीतून मिळतंय. अन्न झालं, वस्त्र हे सुद्धा जे काही आपल्याला कापूस रेशीम यांच्यापासून मिळतं ते सुद्धा मातृभूमीपासून मिळतंय. म्हणजे आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करणारी ही मायभूमी आहे. आणि म्हणून कवीला अगदी मनापासून असं वाटतं की गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे. पांग हा जो काही शब्द आहे तर पांग म्हणजे काय कवीला म्हणायचंय ऋण. मी तुझे कसे उपकार फेडू गाई, आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे. ही आई इतकी मोठी आहे, इतकी थोर आहे, तर कवी अगदी अशी कल्पना करतायत की अगं आई तुझ्या आरतीला मी काय आणीन माहितीये, तर सूर्य आणीन, चंद्र आणीन, तारे आणीन. म्हणतात ना मुलांनो की जे न दिसे रवी ते देखी कवी. म्हणजे रवी सुद्धा पाहू शकत नाही ते कवी पाहू शकतो. म्हणजे कवीच्या कल्पना या किती उच्च कोटीच्या असतात. आणि म्हणून कवी या ठिकाणी असं म्हणतात की गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे. कसे पांग फेडीन, तर तुझी मी आरती करीन. आणि आरतीला काय आणीन, छोटासा दिवा का नाही, मोठा दिवा नाही, तर काय आणीन, सूर्य आणीन, चंद्र आणीन, तारे आणीन. पुढच्या कडव्यामध्ये म्हणताय कवी, आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना, शब्दात सोड माझ्या आता हळूच पाहना. आता ताना असणं म्हणजे काय, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जे बाळ अगदी आईच्या दुधावर जेव्हा लहानाचं मोठं होतं तर ते दूध पिणारं बाळ त्याला तान्ह बाळ म्हणतात. कवी म्हणताय अगं आई म्हणजे मायभूमी, गे मायभू मी तुझ्या पुढे आहे अजून ताना, शब्दात सोड माझ्या आता हळूच पाहना. म्हणजे पाहना येणं म्हणजे काय की प्रेम उत्पन्न होणं, मायेनं ऊर भरून येणं, असा आपण त्याचा अर्थ घेऊयात. आणि कवी असं म्हणतायत की जेव्हा जेव्हा मी शब्द पेरीन त्यावेळी तुला माझ्याबद्दल प्रेम निर्माण व्हायला हवं. तिसऱ्या चरणामध्ये कवी असं म्हणतायत की आई तुझ्या पुढेही माझी व्यथा कशाला, जेव्हा तुझ्यामुळे या जन्मास अर्थ आला. कवीच्या जन्माला, कवीच्या जगण्याला कोणामुळे अर्थ आलाय, तर आईमुळे आलाय. आणि आई कोणाला म्हटलंय, मातृभूमीला. मग हे आई आता अगं मी माझ्या व्यथा कशाला तुझ्या समोर मांडू, माझे प्रश्न कशाला सांगू, माझ्या समस्या ज्या काही असतील त्या मी माझ्या सोडवीन. कारण तू मला जन्म दिलास किंवा तुझ्यामुळं माझ्या ह्या जगण्याला अर्थ आलाय. आणि म्हणून पुढच्या चरणामध्ये कवी असं म्हणताय की मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी. पाय धूळ म्हणजे काय, आईच्या चरणाची पाय धूळ. म्हणजे इथे आपण म्हणतोय की आपण म्हणूया तिला माती. जेव्हा कवी असं म्हणतायत की अरे अगं आई जेव्हा मी माझ्या कपाळाला माती लावतो, जेव्हा मी घेतो पाय धूळ तुझी जराशी, माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी. ललाट रेषा, ललाट म्हणजे काय, भाळ म्हणजे काय, कपाळ. हे सगळे समानार्थी शब्द किंवा त्या शब्दांचे आणखीन आपण अर्थ सांगत आहोत. तर अगं आई जेव्हा मी तुझी ही पायधूळ माझ्या कपाळाला लावतो तेव्हा माझी ही ललाट रेषा, म्हणजे त्या ललाट रेषेला किती पावित्र्य येतं, तर जणू काही ते प्रयाग आणि काशी बनतात. म्हणजे ही तीर्थक्षेत्रांची नाव आहेत, प्रयाग काशी, प्रयाग आणि काशी. तर अशी ही तीर्थक्षेत्र बनतात जणू काही. आणि आई तुला सांगतो, आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी, माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी. किती सुंदर शब्द आहेत, किती सोपे आहेत बघा. की अगं आई तुझी मी अशी रोज गाणी गाईन. म्हणजे काय, आईचं महात्म्य कवी म्हणतात की मी रोज वर्णन करेन. आणि त्यामुळं काय होईल, तर काय झालंय, तर माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी. दुधाने वाणी भिजून जाणं म्हणजे काय, की अतिशय संतृप्त वाटणं, अतिशय संतुष्ट वाटणं, अतिशय आनंदानं म्हणजे समाधानानं मन भरून पावणं, असं कवीला या ठिकाणी सांगायचं आहे. तर अशा पद्धतीने अगदी 10च ओळींची ही कविता, परंतु खूप मोठा आशय दडलेली ही कविता आहे.
आता कवितेचं जेव्हा आपण पुन्हा एकदा जेव्हा पाहतो तर कवितेचे हे शेवटचे शब्द बघा किती सुंदर यमक साधणारे आहेत. सारे तारे. बरोबर आहे. आणखी काही यमक म्हणजे यमकाच्या जोड्या आपल्या लक्षात येतील. उदाहरणार्थ तान्हा पान्हा, कशाला आला, जराशी काशी, गाणी वाणी. तर अशा पद्धतीने यमक जुळणारे शब्द आहेत आणि सोपे सोपे शब्द आहेत या कवितेमध्ये. आणि जर ही कविता आता खरं तर अनेक वेळा म्हणजे समूहगीताला सुद्धा अनेक लोक ही कविता सादर करतात. या कवितेला अतिशय अनेक मोठमोठ्या गायकांनी या कवितेला आपले सूर दिलेले आहेत, चालीमध्ये बांधलेलं आहे आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये या कवितेचं सादरीकरण होतं. अशी ही कविता तुम्हालाही जर आवडली तर तुम्ही देखील ही मनापासून पाठ करा आणि ही कविता तुम्ही अशा चालीमध्ये म्हणण्याचा प्रयत्न करा. मी सुद्धा आपल्याला अगदी थोडक्यात मला जितकं जमेल तितकं मी चालीत म्हणण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने त्या कवितेला चाल लावा. ऐकूयात आपण गे मायभू. कवी आहेत सुरेश भट, जे की उत्तम गझलकार म्हणून मराठी साहित्य विश्वामध्ये सर्वदूर परिचित आहेत. गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे. आई तुझ्या पुढे मी आहे अजून तान्हा, शब्दात सोड माझ्या आता हळूच पान. आई तुझ्या पुढेही माझी व्यथा कशाला, जेव्हा तुझ्यामुळे या जन्मास अर्थ आला. मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी, माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी. आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी, माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी. माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी. गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे, हे सूर्य चंद्र तारे. धन्यवाद.